नमस्कार सांगलीकर आणि कोल्हापूरकर. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या समाजात म्हणा किंवा सगळीकडे म्हणा एक रोष दिसत आहे, एक चीड निर्माण झालेली दिसत आहे आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त आपले नांदणी मठातील माधुरी हत्ती. माधुरी हत्तीला पेटा या एका संस्थेने काहीतरी कारण देऊन न्यायालयाचा आदेश मानून तिला वनतारामध्ये दाखल केले आहे. पण एक मला म्हणायचं होतं की न्यायालयाने हा आदेश देताना ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का बघा तुम्ही. गेल्या 40 वर्षांपासून म्हणजे अगदी माधुरी लहान असल्यापासून ते आत्ता 40 वर्षापर्यंत म्हणजे मोठी होईपर्यंत ती त्या मठातच होती, त्या गावातच होती. त्या गावातच तिला लागलेला होता. माणूस आणि हत्ती यात फरकच राहिला नव्हता, कारण ती नांदणी गावातील एका कुटुंबातील सदस्यच होती. आणि सदस्य म्हणतच नव्हतं तर ती प्रत्येक कुटुंबातली एक बहीण होती, एक आई होती. माया देणारी प्रत्येक एक व्यक्तीची जी सहानुभूती असते तर तशी ती हत्तीने होती. आणि हत्तीचा हा जीव फक्त हा नांदणी गावापुरता मर्यादित नव्हता, तर कोल्हापूर जिल्हा आला, आमचा सांगली जिल्हा आणि कर्नाटकचा आसपासचा काही परिसर तिने आपल्या प्रेमाने व्यापून टाकला होता. आणि ह्याच माधुरी हत्ती नाही. आणि तिला मला एक सांगायचं मित्रांनो तुम्हाला, ज्यावेळी तिचा निरोप समारंभ होता, वनतारावाले तिला घेऊन जायला आले होते, तेव्हा तिची गावात एक भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक काढली होती. पण मी म्हणतो हा व्हिडिओ जरूर कोर्टाने बघावा, जरूर बघावं कोर्टाने. कारण तिला निरोप देताना बघा तुम्ही, माणसं तर आमच्या नांदणी गावातील ढसाढसा रडत होतीच. त्यांचं प्रेमच तेवढं होतं, कारण त्यांच्या कुटुंबातलीच एक व्यक्ती हिरावून घेत होतं. हा विचार तुम्हाला साधा करता आला नाही. आणि पण ती माधुरी हत्तीसुद्धा किती रडत होती आणि तिच्यासोबतची माणसे तिच्या टावेल घेऊन अक्षरशः त्या डोळ्यातलं पाणी पुसत होतं, पण ते पाणी तिचं थांबत नव्हतं. एवढं हे अतूट नातं कसं तोडलं अशी लावं तुम्ही. 40 वर्षाचं हे नातं होतं गावाचं आणि तिचं त्या हत्तीनीचं. एखाद्या कुटुंबातल्या माणसाप्रमाणेच तिनं गावाला जीव लावला होता आणि गावातल्या माणसाने सुद्धा आपले कुटुंबातीलच एक सदस्य आहे म्हणून जीव लावला होता. आणि त्या 40 वर्षाच्या या सुखा संसाराला तुम्ही कुठं तर तडा दिला आहे असं नाही का वाटलं तुम्हाला आदेश देताना? याचा जरा तर सारासार विचार करायला पाहिजे होता तुम्ही. आणि आता जो इथून पुढे जो रोष वाढत आहे आणि आता हे वाढतच राहणार. आणि विरोध म्हणजे काय असतोय आणि आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती तोडणं म्हणजे काय असतंय आणि घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तीचा विरोध म्हणजे काय असतंय हे तुम्हाला नक्कीच येत्या दिवसात कळून चुकेल. आणि आमची नांदणी गावची ही माधुरी हत्ती अगदी मानानंच तुम्ही नांदणी गावात परत आणून सोडलीच पाहिजे. आणि सोडणार तुम्ही एक ना एक दिवस नक्की. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, वनतारावाले अधिकारी आता म्हणत आहे की आम्ही कोर्टाचा आदेश आला तर आम्ही नांदणी गावात तिला परत करू. तुम्हाला आदेश आलता कोणाचा, कोणामुळे आला? काहीतरी आहे. त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, जो काही तुम्हाला आदेश काढायचा आहे तो आदेश काढा आणि आमच्या नांदणी गावात आमच्या हत्तीला मान सन्मानाने आणून सोडा. नाहीतर गाठ आणि सांगली आणि कोल्हापूरची आहे तुमच्याबरोबर. सांगली आणि कोल्हापुराचा जो नाद करेल तो बाद होईल. हे जे वाक्य आहे हे तुम्हीसुद्धा तुमच्या काळजावर कोरून घ्या. कारण आमच्या कुटुंबात तुम्ही हात घातला आहे, सोडणार नाही कोणाला. आणि हा रोष आमचा अगदी व्यापक आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या माधुरी हत्तीला म्हणजे आमच्या बहिणीला लवकरात लवकर आमच्या कुटुंबात आणून सोडा. हीच आग्रही मागणी आहे आणि हीच मागणी कायम राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.